मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील फोनपे ओपन करून घ्या. ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड खोलतो. तर आपल्याला अनलॉक फोनपे जे आपल्या मोबाईलला स्क्रीन लॉक, पॅटर्न, पिन कोड, फिंगरप्रिंट असेल तर ते टाका आणि ते ओपन करून घ्या. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला इथून लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, लोन पेमेंट अशा प्रकारे भरता येतं. तर आपल्याला लाईट बिल भरायचे आहे, तर त्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिल यावर क्लिक करा. हे ते लाईटचं ऑप्शन दाखवत आहे. तर यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला सर्चमध्ये महावितरण अशा प्रकारे सर्च करा. जे पहिले येईल त्याला क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे कंझ्युमर नंबर टाकून घ्यायचे, जे आपले लाईट बिलवर आहे. आपले लाईट बिलवर येत असते ते ग्राहक क्रमांक येथे टाकून घ्या आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करा. कन्फर्म या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला MSEBीची ग्राहक क्रमांक, कस्टमरचं नाव दाखवते. आपल्याला जे कस्टमरचं नाव आहे ते दाखवते. आपल्याला इथे बिल डेट दाखवते, अर्ली पेमेंट दाखवते आणि बिल टाईप दाखवते पोस्टपेड, आणि आपल्याला किती रुपये बिल आहे हे इथे दाखवते. तर आपल्याला जर ऑटो पे जर करायचं असेल तर यावर क्लिक करा आणि आपल्या महिन्याला बिल आल्या आपल्या मोबाईलमधून ॲटोमॅटिक पद्धतीने दर महिन्याला इथून क्लिक केले की पैसे कटत असतात. तर यावर करा या न करा ही तुमची मर्जी. तर आपल्याला प्रोसीड टू पे या बटनवर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, जे आपल्या बँकेमध्ये पैसे आहे आणि ज्या बँकेतून आपल्याला पेमेंट करायचे अशा बँकेला निवड करा. निवड केल्याच्या नंतर पे या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपला जो मोबाईल पासवर्ड आहे म्हणजे फोनपेचा UPI पिन तो इथे टाकून घ्या. टाकून घेतल्याच्या नंतर बाजूला एक राईटची फुल्ली दिसत असेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, अशा प्रकारे थोडा लोड घेऊ शकते. लोड घेतल्याच्या नंतर आपले पेमेंट थोड्याच वेळामध्ये सक्सेसफुल होते. पेमेंट झाल्याच्या नंतर पेमेंट सक्सेसफुल आणि ते तारीख, आपलं टाईम अशा प्रकारे दाखवते. आणि महावितरणचं MSEB हे अशा प्रकारे दाखवते. तर ₹3 आपल्याला GST लागलेले. तर आपल्याला शेअर रिसिप्ट किंवा व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण इथे माहिती दाखवते. बिल डेट पाहायची असेल तर बिल डेटवर क्लिक करा. इथे आपल्याला नाव ते पूर्ण दाखवते आणि पेमेंट ₹3 आपल्याला GST लागते आणि आपलं ₹400 बिल, टोटल अमाऊंट ₹400. अशा प्रकारे आपण घरबसल्या मित्रांनो लाईट बिल भरू शकता. तर अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह, नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.